नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदयी धरू. सद्गुरू तुकाराम महाराजांनी गुरूंचं वर्णन आपल्या अभंगामध्ये या प्रकारे केलं आहे. त्या अनुषंगानं आज परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्ती आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. परभणी शहरातील वसमत रोड या ठिकाणी असलेल्या सद्गुरू चिंतामणी महाराज मंदिर या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक, त्यानंतर नामस्मरण आणि दुपारी पंचपदी घेऊन भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चिंतामणी महाराज मंदिर संस्थानचे पदाधिकारी तसेच भक्तगण मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. गंगाखेड येथील महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यालय यज्ञभूमी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक, धार्मिक आणि आध्यात्मिक विधीचा सोहळा आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या सोहळ्यास राज्यभरातून आलेल्या 5,000पेक्षा अधिक शिष्यांनी सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सोहळ्याच्या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं गवामयन सत्र. या सत्रात श्रुतिपाठ, वेदघोष आणि धर्मशास्त्रावर आधारित मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच सोमयागी पूज्य रंगनाथ दीक्षित सेलुकर महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक आणि विशेष वेदविधी पार पडले. त्यानंतर यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या पाद्यपूजनाचा आणि पालखी मिरवणुकाचा सोहळा भक्तिभावामध्ये साजरा झाला. परभणी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं. एकूणच परभणी जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव हा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारनं 30 जून 2025 रोजी एका शासन निर्णयाद्वारे राज्यातील CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीकृत करण्याचा अवैध निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा IMA महाराष्ट्र तीव्र निषेध करत असून त्याकरिता उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. परभणी IMA शाखेच्या वतीनं सुद्धा उद्या दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 8 पासून ते परवा सकाळी 8 वाजेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये परभणी शहरातील सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. शहरातील सर्व नागरिक आणि रुग्णांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन IMA शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे. परभणी शहरातील बस स्टँड जवळील परिसरातून चोरीस गेलेली दुचाकीसह चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. नवामोंढा पोलीस स्थानक हद्दीतून दुचाकी चोरीस गेली होती. त्या अनुषंगानं पोलीस स्थानक नवामोंढा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक परभणी शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती घेत असताना या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरात गुन्ह्यात चोरलेली दुचाकी घेऊन फिरत आहे. बातमीची खातरजमा करताच पथकानं आरोपी श्याम संजय पवार, वय 33 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार वाघाळा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, हल्ली मुक्काम वडारवाडी, परतूर, जिल्हा जालना यास रेल्वे स्टेशन परिसरातून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH22 AT 8170 ही दुचाकी त्याने आपल्या मित्राच्या सहकार्याने बस स्थानकजवळून चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या अनुषंगानं पोलीस स्थानक नवामोंढा येथे त्यास हजर करण्यात आलं. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव मुत्तेपोड, जीवन राजगुरू, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार रणजित आगळे, सूर्यकांत फळ, शेख हुसेन, निलेश परसोडे, दीपक मुळीराज तसेच सायबरचे गणेश कोटकर या सर्वांनी मिळून सदरील कारवाई केली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.